सकाळच्या नाश्त्यासाठी नवीन काहीतरी करावं असा विचार करत होते. त्यावेळी डबा उघडला. डब्यामध्ये बघितलं मक्याचं पीठ भेटलं. मग मक्याच्या पिठापासून काय बनवू शकतो याचा विचार केला. मग लागले कामाला. इथे मी 1 वाटी मक्याचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी दोन्हीही चांगले चाळून घेतलेले आहे आणि एकत्र करून घेतलेले आहे. आता काही साहित्य घालून घेते. 2 चमचे पांढरे तीळ, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा ओवा आता क्रश करून घातलेला आहे. थोडंसं हिंग घालून घेतलं. 1.5 कांदा बारीक कापलेला तो घालून घेतलेला आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली ती घालून घेतलेली आहे. 2 चमचे अद्रक लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला. अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. सर्व साहित्य पिठामध्ये एकत्र करून कोमट पाण्याचा वापर करून घट्टसर चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. आता अर्धा चमचा तेल घालून घेते आणि पुन्हा एकदा पीठ मळून घेते. जेवढा पिठाचा गुंडा लागेल तेवढा हात वळवून घेतला. पोळपाटावर ओलं कापड ठेवलं. थोडं अजून पाणी घालून घेतलं म्हणजे थालीपीठ चांगलं थापता येईल. बोटाचा दाब देऊन चांगलं मोठ्या आकाराचं थालीपीठ थापून घेतलं. जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही. थालीपीठाला 5 होल बोटांनी करून घेतले. एका बाजूला नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला. थोडंसं तेल तव्यावर घातला आणि कापडासहित थालीपीठ तव्यावर घातला आणि अर्धं कापड काढून घेतलं. 5ही होलमध्ये थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस असं थालीपीठ भाजून घेतलं. थालीपीठ भाजताना गॅसची आच मीडियम ठेवायची म्हणजे थालीपीठ पटपट भाजलं जातं. या पद्धतीने मी सगळे थालीपीठ करून घेतले आणि दह्याबरोबर सर्व्ह केले. मक्याच्या थालीपीठाची रेसिपी आपल्या चॅनेलवर सविस्तरपणे अपलोड केलेली आहे. रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू.